हॅलो नमस्कार आदाब सत श्री अकाल. आपण पाहत आहात UCN न्यूज आणि मी आपला लाडका बोलका निशांत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. स्टार प्रवाह वाहिनी गेल्या अनेक वर्षांपासून दर्जेदार मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. राजा शिवछत्रपती, जय भवानी जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या मालिकातून स्टार प्रवाहानं गेल्या अनेक वर्षात आपली ओळख निर्माण केलेली आहे आणि महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास प्रेक्षकांपर्यंत आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवलेला आहे. याच शृंखलेत क्रांतिज्योती, युगस्त्री सावित्रीबाई फुले यांचा खडतर जीवन प्रवास स्टार प्रवाह घेऊन येत आहे. येत्या 5 जानेवारीपासून मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे आणि याच मालिकेच्या प्रचारासाठी सावित्रीबाईंची भूमिका साकारणाऱ्या वर्सटाईल अभिनेत्री मधुराणी गोखले आज आमच्या स्टुडिओत उपस्थित आहेत. मधुराणीताई, आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. ही मालिका येते आहे आणि या मालिकेच्या प्रचारासाठी आज आपण नागपुरात आहात. सर्वात आधी नागपुरात येऊन कसं वाटतंय? नागपुरात अशी निवांतपणे पहिल्यांदाच आली आहे खरं सांगायचं तर. मागे एका कार्यक्रमाला आले होते, पण आज इथे पाऊल ठेवल्यापासून एक वेगळी वाईब आहे. खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. एकतर या सीझन मध्ये नागपूर फार ब्युटिफुल असतं असं ऐकून होते, त्याची जाणीव झाली. आणि आपण म्हणूया सौंदर्य दृष्टी नागपूरकरांची ही मला उतरल्यापासून जाणवते वेगवेगळ्या ठिकाणी. नक्कीच नागपुरात पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण मालिकेकडे वळणार आहोत. चूल आणि मूल गेल्या 150 वर्षापूर्वीचा जो काळ होता, चूल आणि मूल किंवा बालविवाह अशा प्रथांविरोधात सावित्रीबाई असोत किंवा ज्योतिराव फुले यांनी एक एल्गार पुकारला आणि त्यांनी लढा दिला आणि स्त्रियांसाठी एक शिक्षणाचं दालन त्यांनी सुरू केलेलं. ही संकल्पना घेऊन जो इतिहास पुस्तकात होता तो इतिहास आता मालिकेच्या माध्यमातून सादर करण्यात येतोय. नक्कीच जगदंब क्रिएशन्स आणि स्टार प्रवाहाचं कौतुक. जेव्हा आपल्याला ही भूमिका आली आणि कळलं की ही भूमिका मला साकारायची आहे, तेव्हा तुमची पहिली भावना काय होती? तुमचं कसं कास्टिंग झालेलं आणि त्यामागचा काय किस्सा? किस्सा म्हणजे मागच्या वर्षी आई कुठे काय करते ही मालिका जी गेली 5 वर्ष स्टार प्रवाहावरती अत्यंत यशस्वी ठरलेली मालिका, ती संपल्यानंतर काय नवीन करायचं हा विषय माझा आणि आमचे चॅनल हेड सतीश राजवाडे यांचा व्हायचा. मध्ये मध्ये फोन व्हायचा की काहीतरी करायचंय पण छान काहीतरी येईपर्यंत थांबते मी, काही प्रश्न नाही. मग हे करूया ते करूया असं डिस्कशन मध्ये मध्ये. पण जेव्हा त्यांनी मला फोन केला आणि विचारलं की सावित्रीबाई करायला आवडेल का? क्या बात आहे. आणि त्यावेळेला मला खरंच अंगावर काटे आले, काही कळलं नाही आधी काय उत्तर द्यायचं. एक काही क्षणांचा पॉज पडला आणि त्याला म्हटलं थांब, मला झेपेल का हा विचार करते आणि सांगते. साधारणपणे काही तासांचा अवधी घेतला. त्याला म्हटलं तू उद्या फोन करते, पण उद्यापर्यंत मी काही थांबले नाही. संध्याकाळीच त्याला फोन करून सांगितलं की तुला वाटत असेल की मी हे करावं आणि करू शकेन तर माझं तुझ्या व्हिजनवरती पूर्ण विश्वास आहे, तर हे आव्हान पेलायला मी तयार आहे. दिस इज वन्स इन अ लाईफ टाईम भूमिका म्हणायला हरकत नाही. आणि अशी भूमिका साकारणं म्हणजे एक मोठी जबाबदारी असते, कारण की ऐतिहासिक भूमिका आहे. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही त्यांना हो म्हटलं तर एक मनाची तयारी किंवा त्या भूमिकेसाठी तुम्हाला काय काय विशेष तयारी करावी लागली? हो, खरं आहे. म्हणजे ती तयारी वेगवेगळ्या पातळ्यांवरती असते. सगळ्यात आधी आपल्याला जो इतिहास माहीत असतो, आपण पाठ्यपुस्तकातनं जो शिकलेला असतो, तो एका परिच्छेदात एक व्यक्तिमत्व आपल्याला समजत जातं. मग एखादा धडा असला तर असला. पुण्यासारख्या शहरात मी राहते. आमच्या युनिव्हर्सिटीचं नावच सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे ते एक कृतज्ञता मनात लहानपणापासून होती की ह्या स्त्रियांनी जर आपल्यासाठी काम केलं नसतं तर शिक्षणाची दालनं आपल्याला खुलीत झाली नसती. आज आपण शिक्षण गृहीत धरतोय, पण त्यांच्यामुळे आज आपण आहोत आणि त्याच्यासाठी त्यांनी किती लढा दिलाय ह्याची जाणीव होती. पण एक थोडंफार माहीत होतं, जसं सगळ्यांना माहीत असतं तेवढंच बेसिक. पण आता हे त्यांचं चरित्र साकारायचं आहे म्हटल्यानंतर माहीत करून घेणं, अजून खोलात जाऊन हे गरजेचं होतं. जेव्हा मी मला कळलं की अमोल करतोय, अमोलला भेटले, तेव्हा त्यांनी आणि त्याच्या टीमनी मिळून मला ही एवढी मोठी थप्पी दिली पुस्तकांची. आणि अजूनही मी ती वाचतेच आहे, सतत रेफरन्सला बघते आहे आणि हे चालूच राहील. पण पुस्तक वाचणं, तो इतिहास समजून घेणं
आणि ती व्यक्ती समजून घेणं याच्यात फरक आहे. अच्छा. त्यांचं कार्य समजेल पण त्यांच्या मनापर्यंत पोचणं हे ह्याच्यासाठी अजून काय म्हणतात त्याला, हे आव्हानात्मक आहे. तर ते जसे सीन येत जातील, कारण कसं आहे की आपण फक्त त्यांची कुठेतरी एक पॅरेग्राफ मध्ये त्यांच्याबद्दल वाचलेलं असतं, फोटो बघतो सरकारी कार्यालयांमध्ये, पुतळे बघतो आणि आपल्याला अचानकच माहीत असतं की ही एक स्त्री जिनी इतका संघर्ष केला, लढा दिला आणि आपण आज त्यांच्यामुळे शिकतो आहोत. पण हे एका रात्रीत होत नाही. छोट्या छोट्या प्रसंगांमधनं, आजूबाजूच्या घटनांमधनं, वातावरणातनं, प्रभावातनं ती व्यक्ती घडत जाते. तर तिचं मन, तिच्या मनाची शक्ती काय असेल, त्या मनाच्या शक्तीला, त्या शक्तीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणं ही धडपड असेल माझी. तर बिईंग अन आर्टिस्ट म्हणजे आता तुम्ही कलाकार आहात, अभिनेत्री आहात, तर तुम्हाला ती व्यक्तिरेखा साकारायची आहे. तर त्या गेटअप पासून पूर्ण त्यांचे ज्या छोट्या छोट्या हालचाली असतात, तर तो अभ्यास तुम्ही कसा केला? नऊवारीची आपल्याला अजिबात सवय नसते. आई कुठे काय करते, पाचवारी होती, सवयीची असते त्या मानाने. पण अर्थातच जसं जसं करत जाऊ तसं तसं त्याचा एक अंदाज येत जातो. डेली सोपला आम्ही मॉक शूट केलं, आम्ही बऱ्याच आधी नऊवारी नेसून बघितली, चिरी लावून बघितली आणि त्याच्या सकट उठणं, बसणं, वावरणं, ती सहजता येणं, यासाठी अख्खी सगळी टीम मिळूनच आम्ही मेहनत घेत होतो. अर्थात बरं, तुम्ही सावित्रीबाईंच्या चरित्राचा तुम्ही अभ्यास करत असाल, तर तुम्हाला कुठले त्यांच्या स्वभावाचे पैलू आवडले किंवा की हा एखादा खास आहे यांच्या यातलं? एक तर ज्योतिबांनी जो त्यांना विचार दिला आणि तो इतका काळाच्या पुढचा होता, ते समजण्याची त्यांची असलेली बौद्धिक ताकद ही मला विलक्षण वाटते. कारण तेव्हा त्या वेळेच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांची परिस्थिती बघताय, केवळ अंगवस्त्र म्हणून किंवा त्यांना स्वतःचं अस्तित्वच नव्हतं, चूल मूल, आणि सगळ्यात दुय्यम स्थानावर कोण होत्या तर स्त्रिया होत्या. शिक्षण हा त्यांच्यासाठी फार पुढचा भाग होता. त्यांना मूलभूत काही अधिकार, हक्क नव्हते. अशी परिस्थिती असताना आपण आता जाऊन मुलींना शिकवणार आहोत आणि हे आपल्या नवऱ्याचं स्वप्न आहे, ध्येय आहे आणि त्याच्यात आपण साथ देणार आहोत. ती निष्ठा आणि ती नुसती साथ नाही तर ती धैर्याने निभावणं, ते धैर्य आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण मला वाटतो तो म्हणजे विचार, बुद्धिमत्ता आणि त्याचबरोबर असलेली मनाची सांगड, त्यासाठी लागणारं मानसिक बळ आणि पोटात सगळ्यांसाठी असलेली अपरंपार माया. कारण त्यांनी शूद्रांसाठी जे काम केलं, त्यांनी प्लेगच्या साथीत म्हणजे प्लेग रोग्यांसाठी जे काम केलं, विधवांसाठी जे काम केलं, त्यांच्या मुलांसाठी जे काम केलं, ते मुळात सगळ्यांविषयी माया असल्याशिवाय होऊच शकत नाही. जेव्हा तुम्ही हा अभ्यास करत होता संपूर्ण, किंवा ही भूमिका तुम्ही जी साकारत आहात, तुमच्यामध्ये कधी काही असं बदल जाणवला का तुम्हाला की ही भूमिका साकारताना किंवा त्यांचं एकंदरीत वाचन केलं? निश्चित. म्हणजे आपण साहित्य वाचत असतो, त्याच्यात फिक्शन वाचतो, प्रवास वर्णन वाचतो, काही फिलॉसॉफिकल पुस्तकंही वाचतो, पण हे वाचताना आपण म्हणतो ना की एक लाट आतनं सळसळत होती. असं जाणवत होतं की बापरे, केवढं मोठं काम या व्यक्तीने करून ठेवलंय, आभाळा एवढं विशाल, आणि त्याची भूमिका आपल्यापर्यंत आली आहे आणि ही काहीतरी कारणाने आली आहे, तर ही आपल्याला निभवायला पाहिजे अशी जबाबदारी वाटत होती आणि आतनं एक वीर रसाची जागृती होत होती. हो, त्यांचा एकंदरीत जो स्वभाव, एकीकडे मखमली त्यांचा स्वभाव असायचा आणि दुसरीकडे एक संघर्ष प्रवास असल्यामुळे तो पण स्वभाव असायचा. हो. जेव्हा तुम्हाला कळलं की अमोल कोल्हे हे ज्योतिबांची भूमिका साकारत आहेत, खुद्द म्हणजे ते निर्माते सुद्धा आहेत या मालिकेचे, तर तेव्हा काय तुमची प्रतिक्रिया होती? तुम्हाला आनंद वाटला का? आणि अर्थातच तुमची म्हणजे या ज्योतिबा आणि सावित्री जसं तुम्ही करत आहात काम, तर केमिस्ट्री कशी तुमची काम करते? अमोल विषयी मला पहिल्यापासूनच कौतुक आहे. हो, कारण की त्यांनी खूप त्यांनी ऐतिहासिक भूमिका केल्या आहेत. तो डॉक्टर आहे, नंतर गाढा अभ्यास आहे त्याचा इतिहासाचा, खासदार आहे पॉलिटिक्समध्ये आता. पण अशा व्यक्तिमत्वाबरोबर आपण जेव्हा आता पुढची काही वर्ष, 1-2 वर्ष काम करणार आहोत, तेव्हा आपणही समृद्ध होणार आहोत याची खात्री
मला वाटली आणि अरे वा, छान छान को आर्टिस्ट आहे, छान प्रोड्युसर आपल्याला मिळालं आहे याचं समाधान वाटलं. आणि त्याचा अनुभवही येतोय की सीन्स करायला मजा येते. कारण जेव्हा ह्या सिरियलची खासियत अशी आहे की फक्त इतिहास नाही सांगितला जाणार आहे, तर सावित्री आणि ज्योती यांचं 50 वर्षाचा संसार होता आणि अत्यंत विलक्षण असं समजुतीचं नातं होतं. म्हणजे समजुतीच्याही पलीकडे गेलेलं एकरूपतेचं असं नातं होतं. ते पण लोकांसमोर येणार आहे की जे बघायला मिळत नाही फारसं. आणि त्याच्यासाठी अर्थात आमच्या दोघांमधली केमिस्ट्री चांगली असणं गरजेचं आहे. पण दोघी प्रोफेशनल आर्टिस्ट आहोत आणि दिग्गज कलाकार आहात. आणि एकमेकांविषयी आदर असल्यामुळे मुळात ते छानच होत आहेत सीन्स. त्यांची तर ऐतिहासिक भूमिका करण्याचं तो त्यांनी साकारलेलं आहे. तुमच्यासाठी ही पहिली भूमिका आहे असं म्हटल्यास हरकत नाही. तर म्हणून मग तुमचा काय त्यात? हो अर्थातच, पण ऐतिहासिक भूमिका आपण करतोय अशा विचाराने मी सेटवर. म्हणजे मला हे विचारायचं की जसं नॉर्मल भूमिका असतात, जशी तुम्ही ती आईची भूमिका केली ना, आता ही ऐतिहासिक, त्यात काय फरक तुम्हाला? काय फरक आहे तेच सांगायचा मी प्रयत्न करते की अर्थात भाषा वेगळी आहे, त्यावेळचं वातावरण वेगळं आहे, वेशभूषा वेगळी आहे, त्याच्यासाठी एक अख्खा वेगळा सेट उभारलाय. म्हणजे वरकरणी जरी आपण बघायला गेलं तर काही गोष्टी या संपूर्णपणे वेगळ्या आहेत, पण इतिहास आहे, अत्यंत वेगळं काम आहे हे. म्हणजे कौटुंबिक मालिका करणं आणि सावित्रीबाईंसारखी भूमिका करणं याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. पण कुठेच आपण ऐतिहासिक भूमिका करतोय, त्यामुळे तो एक टोन पिच लावायला पाहिजे असं मला आणि आमच्या अर्थात संपूर्ण टीमलाही तसं काही वाटत नाहीये. माझा प्रयत्न हाच असणार आहे की सावित्रीबाई मध्ये दडलेल्या स्त्रीपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल. कारण स्त्रीत्व हे कालातीत आहे आणि त्या प्रत्येक स्त्रीमधनं ते वर्षानुवर्ष युगानुयुग वाहत आहे आणि ते एकसंध आणि एकच आहे. तर ते कितीही म्हणलं कुठल्याही काळातली स्त्री असली तरी ती शेवटी स्त्री आहे आणि तिच्या भावना, तिचं जगणं, तिचं भोगणं, तिचं सगळं हे किती काळ बदलला तरी त्याच्यात फार काही फरक नाही पडत. कुठेतरी वाटतं का की आजच्या म्हणजे मराठी इंडस्ट्रीत स्त्रींसाठी संधी वाढलेल्या आहेत, किंवा महिलेचा दृष्टिकोन एक पुढे ठेवून महिलेचं एक पात्र मध्यस्थानी ठेवून, केंद्रस्थानी ठेवून मालिका येत आहेत? हो, म्हणजे टेलिव्हिजन हे मुळात स्त्रियांसाठी हो आहे, फिक्शन एस्पेशली. अशी एक धारणा आपल्याकडे अनेक वर्ष होऊन बसली आहे, कारण त्या घरात आहेत, त्या बघू शकतात, त्यांच्याकडे वेळ आहे. पुरुषांना न्यूज मध्ये जास्त इंटरेस्ट आहे किंवा ते आणि ते त्यांना तितकासा त्यांच्याकडे वेळ नाहीये, तो त्यांच्या इंटरेस्टचा भाग नाही. किंवा आत्तापर्यंत रंगवलेल्या भूमिका किंवा आत्तापर्यंत आलेल्या मालिका या सगळ्या इमोशनल असल्या कारणामुळे पुरुषांना त्याच्यात काय इंटरेस्ट असणार आहे, हे सगळं काय म्हणतात त्याला, फार इट्स टू इमोशनल फॉर अस असं. पण आई कुठे काय करतेला मेल ऑडियन्स पण तितकाच होता हे मला सांगायला आवडेल. म्हणजे पुरुषही आवर्जून वेळ काढून बघणारे होते. पण हो, टेलिव्हिजनमुळे आमचा फायदा असा झाला की चित्रपट क्षेत्रामध्ये सगळे हिरो सेंट्रिक फिल्म्स आहेत असतात आणि हिरो इज द हिरो. पण इकडे वी आर हिरोज, मालिकांमध्ये वी आर हिरोज. आणि ही आम्हाला संधी म्हणून खूप चांगली गोष्ट आहे की स्त्रिया बघतात म्हणून स्त्री केंद्रित गोष्टी मालिका वगैरे येत असतात. फक्त याच्यात मुद्दा हाच वाटतो मला की स्त्री केंद्रित करताना स्त्रीला काळाच्या मागे नेणाऱ्या गोष्टी असू नयेत, स्त्रीला पुढे नेणाऱ्या, एक पाऊल स्वतःसाठी उचलायला लावणाऱ्या गोष्टी असाव्यात, जेणेकरून त्यातनं समाज घडेल, आजकालची जनरेशन काहीतरी शिकेल. नक्की, आणि आपण पुढे जाऊ, मागे नाही जाणार. माझा नेक्स्ट प्रश्न हाच आहे, जसं आता तुम्ही म्हणाला की पुढे नेणारं काहीतरी हवं, तर ही मालिका या सध्याच्या काळात टेलिकास्ट होणार आहे, तर सावित्रीबाईंचे विचार आजच्या काळासाठी तुम्हाला कितपत वाटतात की महत्वाचे आहेत? नाही, ते कालातीतच महत्वाचे आहेत. म्हणजे त्यांनी जे काय रिफॉर्म केला सोशल, तो एक तर त्याप्रती कृतज्ञता म्हणून हे करणं गरजेचं आहे की आज सर्व स्तरातील व्यक्ती सहज शिक्षण घेऊ शकत आहेत. अर्थात असा काही गट आहे की ज्यांच्यापर्यंत आजही शिक्षण पोचलं नाहीये, पण तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत जी स्थिती होती त्यापेक्षा स्त्रिया बाहेर पडतायत आणि
आकाशातूनच भराऱ्या मरतात ते ह्या स्त्रीमुळे आहे. पण त्यांचे शिक्षणाप्रतीचे विचार, त्यांचा समानतेबद्दलचा आग्रह आणि काय म्हणतो आपण त्याला, सेवाभाव, हा कालातीत आहे एक. आणि त्यांचा संघर्ष वेगळा होता, आजच्या स्त्रीचा संघर्ष वेगळा आहे. पण आजच्या स्त्रीकडे तो लढताना प्रेरणा नाहीयेत, एक्झॅक्ट, इन्स्पिरेशनच नाहीयेत, आमच्याकडे कोणी आदर्शच नाहीयेत. त्यामुळे ते आम्हाला फार मोठे वाटतात. पण जेव्हा आम्ही अशी एखादी स्त्री बघतो की जी इतक्या प्रचंड लढ्याला सामोरी गेली आणि स्थितप्रज्ञतेने काम करत राहिली, तर त्यातनं आपले छोटे मोठे लढायला फक्त स्त्रियांनाच काय, सगळ्यांनाच प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. बळ मिळेल, ताकद मिळेल. म्हणजे प्रेक्षकांनी ही मालिका बघताना नेमकं हेच बघायचं आहे. हो हो, म्हणजे काय बघायचं आहे तर शक्ती त्या आणि जी प्रेरणा मिळते आहे त्यातनं शक्ती घेणं, बळ घेणं, प्रेरणा घेणं, हीच मला वाटतं की यातलं मोठं कॉन्ट्रीब्युशन या मालिकेचं असेल. की अरे ही आपल्यासारखीच साधी आहे की. म्हणून तर मी ऐतिहासिक मालिका करत असले तरी तो आविर्भाव कुठे ठेवला नाहीये की मी मुळातच रणरागिणी आणि झाशीची राणी नाहीये. ती सर्वसामान्य स्त्री आहे. तिच्यामध्ये तिला काही व्यक्ती भेटल्या, ती मुळात बुद्धिमान होती, धाडसी होतीच, आणि त्यांचा प्रभाव तिच्यावरती पडला. मुळात ज्योतिबांसारखा जोडीदार मिळाला आणि त्यामुळे त्या करत राहिल्या, निष्ठेने करत राहिल्या आणि ते वाढवतच राहिल्या त्यांचं काम, तो विचार पसरवत राहिल्या. तर हे किती मोठं आहे. आणि आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी का रडतोय? नक्कीच. तर ही झाली मालिकेची गोष्ट. शूटिंग कसं काय चालतं आणि शूटिंग दरम्यान काही गमती जमती होतात का? की जसं आता एकंदरीत प्रोमोज मध्ये आम्ही बघतोय ज्या प्रमाणे सीन्स आहेत, तर कशा प्रकारे शूटिंग चालतं? एक तर गोरेगाव फिल्म सिटीमध्ये जगदंबच्या सेटवरती शूट चालतं आणि सगळ्यात कौतुकास्पद आणि महत्वाचं की खूप छान सेट उभारलाय. नितीन कुलकर्णी हे आमचे आर्ट डिरेक्टर आहेत त्यांनी, आणि त्यावेळेचं पुणे उभं केले 200 वर्षांपूर्वीचं ते वाडे. नंतर ज्या तालमीमध्ये तालीम करायचे ज्योतिराव, दांडपट्टा चालवायचे ते आहे. सावित्रीबाईंनी सुरू केलेली शाळा आहे. इंग्रजांची एक कचेरी आहे. सुंदर मंदिर आहे. तर तो सेट वरती गेल्यावरच त्या काळात आपण आपोआप ट्रान्सपोर्ट होतो आणि तिथे काम करणं हे फार मजा आहे. म्हणजे हीच मजा इटसेल्फ. बरं, हे तर झालं मालिकेविषयी. एक रॅपिड फायर घ्यायचा आहे. त्या रॅपिड फायर मध्ये सुद्धा जरी तुम्हाला एक शब्दात जरी उत्तर द्यायचं असलं तरी वाटलं तर तुम्ही मोठं उत्तर देऊ शकता. तर सावित्रीबाई फुले एका शब्दात तुम्हाला सांगायचं आहे. ज्ञानज्योत. ज्ञानज्योत. या मालिकेतला आतापर्यंतचा तुमचा खास क्षण? मालिकेतला खास क्षण जो पहिल्या दुसऱ्या एपिसोडमध्येच आहेत, म्हणजे जिथे सावित्रीबाईंना स्वतःचं मूल होत नसताना असं म्हणतात त्यांच्याच घरातली मंडळी की तिला सवत आणा, आणि समोर ज्योतिराव ते ऐकतात आणि ते म्हणतात की जर सावित्रीला सवत आणायची तुम्ही ठरवत असाल तर मग मला सवता आणा. अच्छा. हे मला इतकं विलक्षण आणि विशाल वाटतं आणि इतकं आजही काळाच्या पुढचं आहे. तर असं काहीतरी आपल्याला करायला मिळतंय. ही स्क्रिप्ट मी जेव्हा वाचली, हा पहिला एपिसोड जेव्हा वाचला, तेव्हा जे मला आतमध्ये भरून आलं आणि अभिमान वाटला स्वतःचाच की आपण ह्याचा एक भाग आहोत, तो क्षण. सेटवरची सर्वात शांत व्यक्ती कोण? अरे बापरे, मीच असेल. अच्छा, तुम्ही नाही, सेटवरती कोणी शांत वगैरे नसतं. चालतच नाही डेली सोपला शांत असून. म्हणजे कंटिन्यू हॅमरिंग सुरू असतं, सतत काम करत राहायला लागतं, ऑन द गो असतो. बरं, कट टू कट सीन्स की रिटेक काय जास्त होतं? अजून मी म्हटलं तसं की आम्ही 1-2च एपिसोड शूट केलेत. अजून आमचे असे खूप एपिसोड शूट व्हायचे. पण आता अमोल आणि मी दोघंही ऑलरेडी बरंच काम केलेले आहोत आणि आमच्यात केमिस्ट्री छान आहे, त्यामुळे बऱ्यापैकी फास्ट शूटिंग होतं, फार रिटेक्स होत नाहीत. शूटिंग नंतर रिलॅक्स व्हायला तुम्ही काय करता? गुड क्वेश्चन. मेडिटेट करते, गाणं ऐकते आणि मुलीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवते. बरं, लेखिका, संगीतकार, अभिनेत्री म्हणून तुम्ही परिचित आहात सर्वांनाच. तर अभिनयाव्यतिरिक्त तुम्ही संगीत आणि लेखनासाठी वेळ कसा काढता? नाही, अवघडच असतं ते.
जमेल तेव्हा थोडा वेळ रियाज करायचा, 10-15 मिनिटं तंबोरा लावून बसायचं. आणि लेखन होत नाही तेवढं, पण शॉर्ट्समध्ये दरवेळेला माझ्या गाडीत एक, सेटवर एक, घरात एक, उशीपाशी एक अशी पुस्तकं असतात. जेवढं जमेल तेवढं ऐकायचं. आणि आता सुदैवाने ऑडिओ बुक्स आपल्याकडे आहेत available. त्यामुळे काही पुस्तकं मी ऐकते सुद्धा. अभिनयात सर्वात आव्हानात्मक काय वाटतं? अभिनय हा इटसेल्फच आव्हानात्मकच आहे, पण डेली सोप ह्या जास्त फॉर्म आव्हानात्मक मला वाटतो, कारण त्याच्यात मन, बुद्धी, शरीर या सगळ्याचाच कस लागतो. कारण आम्ही 13 तासाच्या वरती काम करतो ऑलमोस्ट एव्हरी डे. अरुंधती की सावित्री, सर्वात आवडती भूमिका कोणती? आता बहुतेक सावित्रीच. नक्की. बरं, स्क्रिप्ट पाठ करणे की इम्प्रोव्हायझेशन, काय प्रिफर करता किंवा व्हॉट इज बेटर? दोन्ही. लेखकाने लिहून दिलेल्या ओळींवरती माझा ठाम विश्वास असतो, आणि त्या जर उत्तम असतील तर तसंच्या म्हणजे तसं सहसा इम्प्रोव्हायझेशन करत नाही मग? फार नाही करायला लागत. म्हणजे आतापर्यंत मला मिळालेले लेखक हे उत्तम असल्या कारणामुळे फार नाही करायला लागत. बरं, मालिका, चित्रपट की नाटक, सर्वात आवडीचं काय? तिन्ही आहे असं सांगणं कठीण आहे. नाही, पण तुम्हाला एक सांगायचं आहे. तिन्हीचे बेनिफिट्स वेगळे आहेत. नाही, बेनिफिट सोडून तुम्हाला काय आवडतं? म्हणजे नाटक करायला आवडतं की मालिका की चित्रपट? मला अभिनय करायला आवडतो. मग फॉर्म अभिनय तिन्ही करायचं आहे, पण त्यापैकी तुम्हाला एक निवडायचं आहे. अवघड आहे, अवघड आहे. नाही, पण तरी एक. अरे चा, हे बरं आहे. नाही, तरी एक द्यायचं तुम्हाला. चित्रपट आवडतो मला. अच्छा, चित्रपट. हिंदी की मराठी इंडस्ट्री, हिंदी की मराठी हिंदीचा चित्रपट? अनुभव नाही मला, पण पाहायला पाहायला मला वर्ल्ड सिनेमा आवडतो. मला सगळ्याच पूर्ण. भाषेतले आवडतं. टीव्ही की OTT कंटेंट वाईज? गुड क्वेश्चन. दोन्हीमध्ये बरं वाईट आहे, त्यामुळे इट डिपेंड्स. तुम्ही काय बघताय, तुमचा चॉईस काय आहे. बरं. जिथे चांगला कंटेंट आहे तिथे आपण बघतोच. मग ते OTTवर आहे का टेलिव्हिजनवर आहे हे डझंट मॅटर. आजच्या तरुण मुलींना एक सल्ला. तरुण मुलींना एक सल्ला, मला तरुण पिढीलाच एक सल्ला द्यायची इच्छा आहे. ठीक आहे, नक्की तरुणांनाच एक सल्ला. नाही, त्याच्यामध्ये काही अंशी आता आम्ही तरुण या वर्गात मोडत नसलो तरी सगळ्यांसाठीच आहे की खूप भयावह वाटतं मला हे, की आपण ज्या पद्धतीने सोशल मीडियावर सध्या वेळ घालवतो आहोत, आणि आपलं जगणं कमी आणि दाखवणं जास्त, त्याचं जाहिरात करणं जास्त वाढत चाललंय. त्यातनं स्वतःपासून आपण लांब जातोय, रियालिटीपासून लांब जातोय. तर ह्याच्यावर काहीतरी मला असं वाटतं, जसं ऑस्ट्रेलियाने आत्ता एक मोठा निर्णय घेतला की 16 वर्षाच्या खालच्या मुलांना पूर्णपणे सोशल मीडियावरती बंदी घातली त्यांनी, तसं माझं असं मत आहे की सर्व वयोगटांना काही तासच सोशल मीडियाचा ऍक्सेस असला पाहिजे. अच्छा. नाहीतर काही खरं नाही. म्हणजे काही तासच तुम्हाला सोशल मीडिया वापरायचा हा तुमचा सल्ला आहे की सोशल मीडिया बंदच करायला हवा? ते बंद नका करू, पण काही तास त्याच्यावरती आपण थोडंसं आपली शिस्त आणि डिसिप्लिन ठेवणं गरजेचं आहे. बरं, आणि लास्ट क्वेश्चन. या मालिकेच्या निमित्तानं, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या निमित्तानं तुम्ही UCN मार्फत प्रेक्षकांना काय आवाहन कराल? निश्चितच UCN हे इतकं मोठं नेटवर्क आहे आणि आज सगळ्या घराघरात पोचलेलं आहे. मला वाटतं 22 जिल्ह्यांमध्ये हे आहे, आणि त्याचे डेडिकेटेड व्ह्युअर्स आहेत. त्या सगळ्यांना मी हेच सांगेन की प्रेमाने विनंती करेन की 5 जानेवारीपासून स्टार प्रवाह, आपल्या सगळ्यांची लाडकी वाहिनी, महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी, 7:30 वाजता दररोज मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सुरू होतीये. आणि ही जरूर बघा, आपल्या मुलांना बरोबर बसवून घेऊन बघा. सर्व वयोगटांना आवडेल अशी ही मालिका आहे, आणि आम्हाला जरूर फीडबॅक कळवा तुमचा. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, या आहेत मधुराणी गोखले आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका येत्या 5 जानेवारीपासून प्रसारित होते. तर पाहायला विसरू नका स्टार प्रवाह. आणि आपण वेळात वेळ काढून नागपुरात आल्या, UCNच्या स्टुडिओत आल्या, त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अशाच नागपुरात येत राहा. असेच आशीर्वाद असू देत. थँक्यू. तर पाहायला विसरू नका UCN न्यूज. पाहत रहा UCN न्यूज, खबर वही जो हो सही. नमस्कार.